तर मुलांनो, हा एक सिमिलरिटीचा हॉट्स क्वेश्चन आहे. त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे आपल्याला, पीए अँड आरसी आर द परपेंडिक्युलर टू द एसी. एसी ला परपेंडिक्युलर आहे, त्यांची लेंथ एक्स अँड झेड दिलेली आहे. अँड ह्याचा टॉप ह्याच्या बॉटमला, ह्याचा टॉप ह्याच्या बॉटमला जर कट केलं तर त्यांच्या इंटरसेक्शनची हाईट दिलेली आहे वाय. देन वी हॅव टू प्रूव्ह दॅट 1/x प्लस 1/z इज इक्वल टू 1/y. आता असं आपल्याला ती छोट्याशा लेंथ आहे स्मॉल एक्स वाय झेड असं आणायचंय. आता एवढंच गिव्हन डाटा त्यांनी आपल्याला दिलेला आहे. आता ह्या फिगर वरून आपल्याला हे कन्स्ट्रक्ट करायचं आहे. मग कसं मांडता येईल? आता आपल्याला कशाचा क्वेश्चन आहे हा? तर सिमिलॅरिटीचा हॉट्सचा क्वेश्चन आहे. सिमिलॅरिटी हॉट्स क्वेश्चन, सिमिलॅरिटीचा हॉट्सचा क्वेश्चन आहे. म्हणजे थोडंफार सिमिलॅरिटीचे आता कन्सेप्ट या ठिकाणी बसणार आहेत. तर या ठिकाणी अशी फिगर दिसायली आपल्याला. इथं तुम्हाला दोन परपेंडिक्युलर लाईन्स, त्यांचं इंटरसेक्शनचं परपेंडिक्युलर, खालचा बेस असा दिसायला लागलाय. पण या ठिकाणी मला दोन राईट अँगल ट्रायंगल या ठिकाणी एका ठिकाणी दिसत आहेत. कसे दिसत आहेत? तर पहिल्यांदा कसे घ्यायचे बघा. ट्रायंगल PAC अँड ट्रायंगल, जसं नाव घेतं त्या पद्धतीने लक्षात आहे, QBC. यांच्याकडे जर आपण नीट बघितलं, तर या ठिकाणी हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत. कसं? तर इथं एक 90 डिग्रीचा अँगल होत आहे आणि इथं एक या ठिकाणी जर बघितलं आपण तर ह्या लाईन्स पॅरलल आहेत आणि ही ट्रान्सव्हर्सल हे करस्पॉन्डिंग अँगल होत आहेत. म्हणजे हे दोन ट्रायंगल PAC सिमिलर ट्रायंगल QBC बाय ए टेस्टनं आपण सिमिलर म्हणू शकतो. पॅरलल बिरलर नाही दिलाय, मग आपण त्याला काही डायरेक्ट लिहित बसायचं नाही. त्यामुळे डायरेक्ट ए टेस्टनं आपण त्याला सिमिलर करायचं. आपल्याला मेन काय पाहिजे? सिमिलॅरिटीचे कन्सेप्ट म्हणजे करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ द सिमिलर ट्रायंगल आर इन द सेम प्रपोर्शन. म्हणजे काय घ्यायचं? PA अपॉन QB इज इक्वल टू AC अपॉन BC इज इक्वल टू PC अपॉन QC. करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. आता ह्याला काय करायचं माहिती का? आपल्याला काय करायचंय, जे पाहिजे त्यालाच घ्यायचं. PA किती दिलेला आहे? X. QB किती दिलेला आहे? Y. बरोबर. AC नाहीये आणि BC पण आपल्याकडे नाहीये, असंच ठेवायचं. त्याला X आणि Y आला आता इथं पाहिजे ते आपल्याला, जसं त्या पद्धतीनं. ह्याला फक्त काय करायचं? इन्व्हर्ट टेंडो करून ठेवायचं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, सर इन्व्हर्ट टेंडो का करायचं? तर हो म्हणून ऐकायचं उगं. सध्या फक्त हो म्हणून ऐका. इन्व्हर्ट टेंडो का करायचं हे पुढे कळते. इन्व्हर्ट टेंडो इक्वेशन नंबर 1 आलं. आता त्यानंतर काय करायचं? ट्रायंगल दुसरे घ्यायचे अजून. जसं इकडनं दिसायला तसं मला तिकडनं पण दोन ट्रायंगल आहेत. कसे? RCA. कुठं पण RCB येणार आहे का? नाही. ट्रायंगल QBA. जर ह्याच्याकडे पण आपण नीट बघितलं तर इथंही 90 डिग्रीचा अँगल आहे आणि इथंही असे दोन आपल्याला लाईन्स पॅरलल ट्रान्सव्हर्सल करस्पॉन्डिंग अँगल दिसत आहेत. म्हणजे हे दोन ट्रायंगल RCA सिमिलर ट्रायंगल QBA बाय ए टेस्टनं आपल्याला त्याला सिमिलर म्हणता येते. ए टेस्टनं काय झाले? आता हे दोन सिमिलर झाले. परत तेच करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ द सिमिलर ट्रायंगल आर इन द सेम प्रपोर्शन. म्हणजे RC अपॉन QB, CA अपॉन BA इज इक्वल टू RA अपॉन QA. चंदूच्या सासूने सासऱ्याला ठोकले. ह्याला काय करायचं? RA वगैरे सोडून द्यायला. जसं आपण इथं PC QC सोडलं तसं ह्याला इथं सोडून द्यायचं. RC किती आहे? Z. त्यानंतर QB किती आहे? Y. बरोबर. CA म्हणजेच AC तसंच राहू द्या. BA म्हणजेच AB असंच राहू द्या त्याला. आता परत ह्याला काय करायचं माहिती का बाळांनो? ह्याला परत इन्व्हर्ट टेंडो करायचे आपल्याला. आता परत तीच प्रोसिजर. मॅक्झिमम गणितामध्ये जर बघितलं तर डुप्लिकेट प्रोसिजर असते बघा, कॉपी पेस्ट. तसं या ठिकाणी हॉट्सच्या गणितामध्ये इथं पण सेम टू सेम तसंच आहे.
इन्व्हर्टेंडो केलो, ह्याला परत मॅजिक बॉक्स कारण द्या. इन्व्हर्टेंडो इक्वेशन नंबर 2. आता तुम्हाला प्रश्न पडला का करायचं, इथं पण हो म्हणा नुसतं. आता या दोघांची काय करायची, ऍडिशन करायची. इक्वेशन 1 प्लस इक्वेशन 2 का करायची, तर ज्या गावाला जायचे त्या गावाचीच गाडी पकडावी लागते आपल्याला. दोघांची ऍडिशन केलं तर इथवर आपण पोहोचतो. मग y अपॉन x प्लस y अपॉन z इज इक्वल टू BC अपॉन AC प्लस AB अपॉन AC. आता कळालं का तुम्हाला काय इन्व्हर्टेंडो करायचं. AC खाली येते आणि डिनॉमिनेटर इथं सेम पाहिजे मला, म्हणून या ठिकाणी आपल्याला काय करायचं, तिथं इन्व्हर्टेंडो करून ठेवायचं. मग बघा इथं खालको खालको x इंटू झेड, तिरको तिरको y इंटू झेड प्लस x इंटू झेड, नाही x इंटू वाय बरोबर. AC डिनॉमिनेटर सेम आहे, इथं न्यूमरेटरची ऍडिशन BC प्लस AB. आता याच्यातून काय करायचं, y कॉमन काढायचं. बघा तर y कॉमन निघतंय. इथं राहते झेड प्लस एक्स अपॉन एक्स झेड इज इक्वल टू, तुम्ही जर नीट बघितलं काय, AC ला AC राहू द्या, पण इथलं BC आणि इकडचं AB, BC आणि AB काय बनतंय रे, पूर्ण फिगर मध्ये पूर्ण AC बनतंय. म्हणजे वरी पण AC खाली पण AC. AC गेट कॅन्सल. का असं झालं, तर हे तीन एका लाईनीमध्ये सकाळी सकाळी बसलेले आहेत. ओके, कोलिनियर आहेत म्हणजे ते. मग y अपॉन झेड प्लस एक्स अपॉन एक्स झेड इज इक्वल टू 1 आलेलं आहे. अजूनही आपल्याला जे इथवर तर आलेलं आहे, अजूनही जे पाहिजे ते भेटलं नाही. आता जे पाहिजे ते भेटण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, तर इथं थोडस लक्ष द्या. y ला आपण तिकडे पाठवू, झेड प्लस एक्स अपॉन एक्स झेड इज इक्वल टू 1 अपॉन y. मान्य, अर्ध तर आलेला आहे. आता परत डिनॉमिनेटर सेपरेट करू, झेड अपॉन एक्स झेड प्लस एक्स अपॉन एक्स झेड इज इक्वल टू 1 अपॉन y. झेड झेड गेट कॅन्सल, एक्स एक्स गेट कॅन्सल, 1 अपॉन एक्स 1 अपॉन झेड 1 अपॉन y. अरे चा, हेच पाहिजे होतं आणि तेच आलं. हेन्स प्रूव्ड. एकदा रिपीट बघून सॉल्व करा, राईट डाऊन.